नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा। पहिली बातमी आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक बैठक बोलावलेली आहे। थोड्याच वेळा शिवतीर्थ या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीला मनसेचे नेते, मुंबई शहराध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा होईल। सोबतच ठाकरे गट आणि मनसे युती संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। दुसरी बातमी आहे ती म्हणजे नेपाळमधून। नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावरती बंदी आणली आणि त्या विरोधात हजारो नेपाळी युवकांनी जोरदार आंदोलनं केली। काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक रस्त्यावरती उतरले आणि याला हिंसाचाराचं स्वरूप आलं आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 23हून अधिक जण मृत्युमुखी पडले। त्यानंतर संपूर्ण नेपाळमध्ये उद्रेक झाला आणि आता परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। दरम्यान याच वेळी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील 112 पर्यटक हे आता अडकून पडलेले आहेत। याच पर्यटकांना आता महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। तर तिसरी बातमी आहे मराठ्यांसंदर्भातली। मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण सरकारनं आदेश काढून सुद्धा अजूनही प्रतिसाद मिळत नाहीये। त्यामुळे आता या चर्चांना उधाण आलंय, कारण मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार नाहीयेत। त्यामुळे लाखोंच्या आंदोलनानंतर आता सध्या वेगळी स्थिती निर्माण झाली। या 3 बातम्या आतापर्यंतच्या आणि या तिन्ही बातम्यांवरती आपण सखोल विश्लेषण सुद्धा करणार आहोत। दरम्यान मनसेच्या या बैठकीमधून नेमके काय काय अपडेट्स समोर येतात, राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती मनसे आता काय भूमिका घेतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आणि ठाकरे गटाच्या या युती संदर्भामध्ये मनसेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सोबतच नेपाळमध्ये झालेला उसळलेला हिंसाचार असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा आपण आता सखोल विश्लेषण जाणून घेणार आहोत। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। माझ्यासोबत आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सुद्धा मनसेच्या बातमीवरती अपडेट्स देईल। त्यानंतर नेपाळच्या या बातमी संदर्भामध्ये ज्यांचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकलेले आहेत असे प्रसाद मोहोपे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सोबतच गंगाधर काळकुटे मराठा नेते आणि आबासाहेब पाटील सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये आता सध्या जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मी पहिली बातमी घेतोय मनसे संदर्भातली, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये आता नेमकं काय काय पुढे येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल। मनसेचे नेते, मुंबई शहराध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती सुद्धा चर्चा होऊ शकते। मी माझी प्रतिनिधी ज्योत्स्नाकडे जातो। ज्योत्स्ना, थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे, नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवरती राज ठाकरे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करू शकतात? सिद्धेश, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की या वर्षी जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे आणि त्याचमुळे सगळेच पक्ष जे आहेत महाराष्ट्रातले, स्थानिक पक्ष असू दे किंवा नॅशनल म्हणजे राष्ट्रीय पक्ष असू दे, ते सगळेच आता ॲक्टिव्ह मोडमध्ये गेलेले आहेत। खास करून जर मुंबईचं म्हटलं तर मुंबई महानगरपालिका नेमकं कोण जिंकणार, मुंबई महानगरपालिकेवरती नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। कारण मुंबई महानगरपालिकेचं जे आपण बजेट बघतो ते संपूर्ण बजेट जे आहे ते वर्षभराचं ते एखाद्या राज्यापेक्षा पण मोठं बजेट असतं। त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये असतं। आता राहिला मुद्दा असा की राज ठाकरे यांच्या घरी जी आहे ती आज बैठक बोलावली आहे। आपण बघतो की राज ठाकरे जे आहेत ते सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जे आहे ते ॲक्टिव्हली समोर येत आहेत, त्यांचं म्हणणं मांडत आहेत। आणि खास करून आता ठाकरे बंधू जे आहेत ते 19 वर्षानंतर एकत्र येणार की नाही यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच ठाकरे बंधू यांची दिलजमाई झालेली पाहायला मिळते की एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या 2 वेळा भेटी झालेल्या आहेत। उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियासह राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनला गेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्या पहिल्या फळीतले नेते घेऊन म्हणजे संजय राऊत, अनिल परब यासारखे दिग्गज नेते घेऊन राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले होते। आणि त्यानंतर आता राज ठाकरे जी आहे यांची गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि पहिल्या फळीतल्या नेत्यांसोबत जी आहे ती बैठक होतीये। छोट्या छोट्या ज्या महत्त्वाच्या बैठकी, महत्त्वाच्या सभा ज्या आहेत त्यासुद्धा राज ठाकरे यांच्याकडनं घेतल्या जातात। आणि आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे। या बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचे मनसेचे जे नेते आहेत पहिल्या फळीतले, खास करून बाळा नांदगावकर, अभ्यंकर आणि त्याचबरोबर जे आहे ते
संदीप देशपांडे आणि अनेक जे पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। अमित ठाकरे सुद्धा या बैठकीसाठी असणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबतीत जे आहे या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा एकत्र भेटीसाठी आले त्यावेळेस वेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं, मात्र अनेक मराठी लोक आहेत जे खास करून मुंबईतले लोक ते मात्र आनंदित पाहायला मिळाले आणि दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडनं जे आहे ते सुद्धा एका प्रकारचा आनंद आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या बाबतीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि पहिल्या फळीतल्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार खरं आहे ज्योत्स्ना। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे नेमकी आता काय भूमिका जाहीर करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तू सोबतच राहा। पुढची बातमी आपण पाहणार आहोत। पुढची बातमी आहे नेपाळमधून। नेपाळमध्ये सध्या सरकारनं सोशल मीडियावरती बंदी आणली आणि त्यानंतर एक मोठा हिंसाचार पाहायला मिळाला। युवकांनी जोरदार आंदोलनं केली। काठमांडूमध्ये तर मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावरती सुद्धा उतरले। आपण काही दृश्यांमधली परिस्थिती पाहतोय, कशी परिस्थिती नेपाळमधली हाताबाहेर गेलेली होतीये। नाईलाजास्तव गोळीबार करावा लागला तिथल्या प्रशासनाला आणि 23हून अधिक नेपाळी नागरिक हे मृत्युमुखी पडले होते। तिथेच महाराष्ट्रामधले सुद्धा काही पर्यटक जे आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि जे पर्यटक अडकलेले आहेत त्यांचे नातेवाईक सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। माझ्यासोबत आहेत प्रसाद मोहपे। प्रसादजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। हॅलो प्रसादजी, मला सांगा, तुमचे आई वडील नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते, ते अडकले होते, काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? काय झालंय संभाषण तुमचं आई वडिलांसोबत? हो सकाळी झालं आता की जेव्हा कालपर्यंत ज्या बातम्या येत होत्या आणि त्यांचा नेटवर्क पण नव्हता काल, त्याच्यानंतर परत एकदा रात्री मी काळजीपोटी रात्री 1:30-2 वाजता मेसेज केला त्यांना की कुठे आहात म्हणून किंवा कसे आहात, सगळे व्यवस्थित आहेत का। तर मग त्यांनी पहाटे त्याचा रिप्लाय दिला नेटवर्क आल्यानंतर की सगळे सुखरूप आहेत आणि आम्ही आता निघणार आहोत। म्हणजे काठमांडू वरून तर गोरखपूरसाठी, म्हणजे गोरखपूर आपल्या इंडियामध्ये ना, आणि मग तिथून त्यांची ट्रेन आहे ते घरी येतील असं। पण प्रसादजी, तुम्ही ज्यावेळेस हा सगळा हिंसाचार उफाळला गेला, ज्यावेळी ही परिस्थिती हाताबाहेर गेली, तेव्हा नंतर काय झालं होतं नेमकं? प्रशासनाने जे बाहेरचे पर्यटक होते त्यांची काळजी घेतली गेली का? आणि सध्या तुमच्या आई वडिलांची सध्या कंडिशन कशी आहे? ते बरं व्यवस्थित सेफ आहेत का? सेफ आहेत। आई वडीलच नाही तर माझे काका वगैरे पण आहेत तिथे, काका आहेत, काकी आहेत, बरेचसे म्हणजे ओळखीचे नातेवाईकच आहेत सगळे। तेही व्यवस्थित आहेत, सगळे सुखरूप आहेत आणि त्यांची जी बस आहे ती पण आता निघालेली आहे। आणि जेव्हा हे सगळं चालू होतं, म्हणजे त्यांचं आंदोलन वगैरे दंगल टाईप जे चालू होतं, ते त्या दिवशी ते पूर्ण दिवस एका हॉटेलमध्येच स्थायिक होते। त्याच्या दुसऱ्या दिवशी पण त्या हॉटेलमध्ये त्यांना थांबवलं गेलं आणि तिथे कोणत्याच प्रकारचं म्हणजे पर्यटकांना त्रास होईल असं काही झालं नाही। आणि त्याच्यानंतर जसं आर्मीवाले जेव्हा आले तिथे, म्हणजे नेपाळची जी आर्मी होती ती आल्यानंतर मग त्यांनी सगळे शांत झाल्यानंतर मग त्यांना परमिशन दिली की आता तुम्ही जाऊ शकता, म्हणजे आजचा जो दिवस। आणि आता ते निघाले। प्रसादजी, जेव्हा ही सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्रामधले पर्यटक तिथे अडकलेले होते, आज आपण पाहिलं असेल तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा या सगळ्या पर्यटकांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी तिथल्या पर्यटकांशी सुद्धा चर्चा केलेली होती। राज्य सरकारचं कशा पद्धतीनं तुम्हाला पाठिंबा मिळाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये राज्य सरकारची भूमिका कशी होती? सरकारची भूमिका अशी तर पहिल्यांदा तर आमचे स्थायिक आमदार श्री किसन कथोरे साहेब, त्यांनी पहिला कॉल केला वडिलांना माझ्या आणि विचारपूस केली सगळ्यांची वगैरे। आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आम्ही फडणवीस साहेबांशी बोलून मग तुमची नावं वगैरे देतो आणि मग ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करते। आणि त्याच्यानंतर आता प्रत्येक जण बोलू शकत नाही, ISD मुळे वगैरे प्रत्येकाचे कॉल लागत नव्हते, म्हणून कधीतरी फोन केला किंवा हॉटेलमध्ये असल्यानंतर त्यांनी वायफाय वगैरे दिल्यानंतर ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचे आणि जसं काही जे काही आहे ते सांगायचे की बाबा आता इथे आहोत, आता आम्ही सुखरूप आहोत, जेवलोय वगैरे, जेवण वगैरे सगळं व्यवस्थित होतं तिकडे सगळ्यांचं, म्हणजे अशी काळजी घेतली जायची, प्रॉब्लेम काही झाला नाही। आणि सरकारचे पण प्रयत्न चालूच होते आणि आमदारांचे आमचे प्रयत्न चालूच होते। खरं आहे, नक्कीच प्रसादजी। त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचे सुद्धा नातेवाईक हे आता सुरक्षित आहे, ते सुद्धा आता
आपल्या देशामध्ये परतण्यासाठी आता ते तिथून निघालेले आहेत. तुम्ही सोबतच राहा. त्यानंतरची आता एक मोठी बातमी आहे, तिसरी बातमी अशी की मराठ्यांसंदर्भातली. सध्या मनोज जरांगेंचं आंदोलन जरी शमलं असलं तरी सुद्धा मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण सरकारनं आदेश काढून सुद्धा अजूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं आता चर्चांना उधाण आलंय. कारण मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येत नाहीयेत आणि त्यामुळे लाखोंच्या आंदोलनानंतर आता वेगळी स्थिती समोर येते. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा नेते दोन्ही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते म्हणजे गंगाधर काळकुटे आणि आबासाहेब पाटील. दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद सर. नमस्कार नमस्कार. मी सर्वप्रथम काळकुटेजी तुमच्याकडे येतोय. ज्यासाठी एवढा अट्टहास केला गेला, मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून थेट त्यांनी मुंबई जवळ केली, एवढा आदेश काढून घेतला, प्रतिसाद मिळत नाहीये, मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का, असा सवाल आता उपस्थित होतोय. काय सांगाल? नाही, असं नाही सर, प्रतिसाद मिळतोय. सगळे आपापले कागदपत्र काढायला निघालेले आहेत. अजून काही गाईडलाईन शासनाच्या काल परवा जी आर पडला, विभागीय आयुक्त जे मराठवाड्याचे त्यांनीही काही सूचना दिल्यात. आता लोकांपर्यंत जनजागृती होते आणि गावागावात तहसीलच्या प्रत्येक ठिकाणी आपले लोक जात आहेत आणि प्रमाणपत्रासाठी कुणी अर्ज करायलेत, कुणी बाकीच्या नोंदी शोधण्यासाठी असेल किंवा काय काय डॉक्युमेंट लागतात, तहसील असेल, गावातले तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत किंवा ते जे समितीचे जे 3 सदस्य आहेत त्यांच्या नियुक्त्या असतील किंवा त्यांना गावात येऊन सूचना देणं असेल, ही सगळी प्रक्रिया सुरू आहे दादा. त्याच्यामुळे लगेच प्रमाणपत्र मिळणार नाहीत, परंतु जी प्रमाणपत्र मिळण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. सगळे लोक आपापल्या नोंदी शोधायला लागलेले आहेत, आपले जुने दस्तावेज सापडत आहेत, यांच्याकडे खाजगी काही पुरावे आहेत ते घेत आहेत, शपथपत्र कसे करायचे आहेत याच्यासाठी आमचे लोक गावागावातले सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करतायत. आणि सामान्य लोकांना अजूनही माहित नाही, हेच प्रमाणपत्र नाही, बरेच प्रमाणपत्र घेण्यासाठी सामान्य लोकांना खेड्यापाड्यातल्या माहिती नसते. ती जनजागृती सुद्धा दादा सुरू आहे. त्याच्यामुळे एकदा प्रक्रिया सुरू होताना थोडं संत गतीने होईल, पण एकदा प्रक्रिया पूर्ण माहीत झाल्यानंतर आणि गावागावात सगळं एकदा स्ट्रक्चर ठरल्यानंतर फास्ट प्रक्रिया होईल. सध्या फक्त सुरुवातीला आता नवीन ही पद्धती असल्यामुळे त्याला किती वेळ लागतोय, प्रशासनानं आता प्रशिक्षण शिबिर ठेवलेत, त्या आधी कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि नंतर आमच्या माध्यमातून तर गावागावातल्या लोकांना थोडं जनजागृती सुरूच आहे दादा. त्याच्यामुळे जरी वेग मंदावलेला असला तरी नक्की पुढच्या काही दिवसांमध्ये हा गंगाधरजी, वेग जेव्हा कोर्ट वाढणार आहे. असं म्हणतं की मराठा आणि कुणबी या दोन वेगवेगळ्या जाती आहेत, मग आपण कसं मग या सगळ्यावरती आपण आता ह्याच्यावरती निरीक्षण नोंदवायचं? नाही, नोंदणी आहेत ना, आमच्या नोंदी आहेत, निजामाच्या काळातल्या आहेत, काही मंदिराच्या देवस्थान आहेत, जसं की आपलं त्र्यंबकेश्वरचं देवस्थान आहे, शनी शिंगणापूरचं देवस्थान आहे किंवा जे आपले अनेक वेगवेगळे देवस्थान आहेत तिथल्या नोंदी आहेत, खासरा पत्रावर आहेत. तहसील मधल्या महसूल मध्ये 34, 33, 34चं जे नमुना पत्र आहे त्याच्यावर नोंदी आहेत, जे तहसील मध्ये महसूल मध्ये आहे, अशा अनेक नोंदी आहेत ना. आणि रजिस्ट्री ऑफिस मध्ये नोंदी आहेत. त्या सगळ्या नोंदी शोधण्याचं आणि त्याच्या माध्यमातून आता अनेक वेगवेगळ्या अनेक नवीन ठिकाणाहून नोंदी निघतात. त्या सगळ्या नोंदी घेऊन आपापले प्रमाणपत्र घेण्यासाठी लोक जाणार आहेत. मराठा कुणबी एक आहेत याचे अनेक पुरावे आमच्याकडेच आहेत. त्याच्यामुळे आम्ही कोर्टालाही पटवून देऊ. ज्या वेळेस कोर्टाने तो निर्णय दिला त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल, त्यावेळेस काही पुरावे पुढे आले नव्हते, परंतु आता नव्याने आमच्याकडे पुरावे आलेले आहेत. सगळे पुरावे आम्ही माननीय कोर्टात सुद्धा मांडू आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे गंगाधरजी, मी हाच मुद्दा घेऊन आता आबासाहेब पाटलांकडे जातोय. आबासाहेब, आता जसं गंगाधर काळकुटे असं म्हणतात की मराठा आणि कुणबी या एकच जाती आहेत आणि हे आम्ही कोर्टाला पटवून देऊ, तर आपण कसं पाहता या वक्तव्याकडे? आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये 2 बाबी येतात. एक तर बर. मराठा वेगळा आहे आणि ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत हम्म, ते प्रकरण वेगळं आहे. हम्म, आज जो शासन निर्णय निघालेला आहे की त्याच्यामध्ये काय आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत हम्म, अशा लोकांचेच जात प्रमाणपत्र ओबीसीतून निघणार आहे. हम्म, परंतु समजा ज्यांचे मराठा म्हणून नोंद आहे, हम्म, ज्यांची कुठेही कुणबी नोंद नाही, त्याला कोणतंही सर्टिफिकेट मिळत नाही सध्याची परिस्थिती. हम्म, आज जर आपण छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकाऱ्यांचं जे वक्तव्य होतं की याचं प्रमाण खूप कमी आहे, त्याचं कारण म्हणजे एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या नोंदी शोधल्या गेल्या त्याच्यामध्ये फक्त 4002 नोंदी त्यांना सापडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या नोंदीची आकडेवारी माझ्याकडे आहे. हम्म, त्याच्यामध्ये सोयगावला 30
छत्रपती संभाजीनगर मध्ये 1037 नोंदी सापडल्या. गंगापूरला 747, पैठणला 183, सिल्लोडला 353, खुलदाबादला 298, वैजापूर 787, कन्नड 1450, फुलंब्री 257. म्हणजे एकूण 4002 एवढ्या नोंदी छत्रपती संभाजीनगर मध्ये ही अधिकृत कलेक्टर ऑफिसची माहिती आणि बर. त्यांच्या वेबसाईटवर नोंद आहे. हम्म. त्याच्यामुळं ज्यांना नोंदी काढायच्या आहेत ते त्या ठिकाणी जातील, पत्रक प्रमाणपत्रासाठी अप्लाय करतील. परंतु प्रश्न असा आहे आता की बाकीचे जे राहिलेले मराठे आहेत त्यांना आता एससीबीसीचं आरक्षण आहे. हम्म. ते एससीबीसी काही लोकांनी घेतलेलं आहे. कारण हा जोपर्यंत अधिकृत असा नोंद मिळत नाही. आबासाहेब, मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं असेल तर मराठा समाज सुद्धा काही अंशी प्रमाणामध्ये जरांग्यांवरती नाराज असल्याचं बोललं जात आहे. आपण कसं पाहता या सगळ्याकडे? नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये बऱ्यापैकी कुणबी नोंदी सापडत नाहीत आणि त्याच्यामुळं तिथला जो मराठा आहे त्याच्यामुळं मग त्या मराठ्यांना जर आरक्षणात जायचं असेल तर हा मोठा प्रश्न उभा आहे की आता जी काही आता लढाई झाली किंवा आंदोलनं झाली ते कुणबीच्या संदर्भामध्ये आपला शासन निर्णय वगैरे मिळाला. परंतु हे कुणबी ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना त्याचा फायदा होईल. समजा महसुली पुरावा एखाद्याचा नसला तर वंशावळी पुरावा आहे आणि वंशावळीच्या पुराव्याच्या अंती त्यांना ते मिळू शकेल. पण ज्यांच्या आता मराठा म्हणून ज्यांची नोंद आहे की ज्यांना कुठला पुरावा नाही अशा लोकांच्यासाठी एससीबीसी आरक्षण जे सरकारनं दिलेलं आहे. आता ते एससीबीसी म्हणजेच ओबीसी आहे. परंतु आता हे सरकारची कसोटी आहे. सरकारनं हे टिकवण्या संदर्भामध्ये आता प्रयत्न करायला हवेत की राज्याची जी आता उपसमिती आहे मराठा आरक्षणा संदर्भामध्ये त्यांनी तो निर्णय घ्यायला हवा की ह्या संदर्भामध्ये मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्या दोन बाबी समजून घेतल्या पाहिजेत. दुसरं की राज्यातले जे आता ओबीसी म्हणून स्वतःला म्हणून घेणार आहेत जे नेते आहेत ओबीसी, छगन भुजबळ असेल किंवा आता हे बाकीची काल जी मिटिंग झाली पंकजाताई वगैरे असतील, हे जाणीवपूर्वक मराठा समाजाची बदनामी करतायत आणि समाजामध्ये दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करतायत की त्यांना सगळं माहित आहे की हे काय प्रकरण आहे, काय संभ्रम निर्माण करतायत आबासाहेब? काय संभ्रम निर्माण करतात जरांगे? बरं, जरांगे नाही, हे ओबीसी नेते काय संभ्रम निर्माण करतायत की मराठे ओबीसी मध्ये आले. त्याने तपासून पहा ना, कुठेही मराठे ओबीसी मध्ये अजून गेले नाहीत. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्याच्या संदर्भातलाच विषय आहे आणि बाकी ज्यांच्या नोंदी नाहीत ते कसे जातील? आणि म्हणून आमची मागणी आहे एससीबीसी तुमचं टिकत नसेल तर 50% आतलं आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे. तो आमचा अधिकार आहे, आम्ही घेणार. परंतु हे काय ज्या काही फालतू गोष्टी चालू आहेत की चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट द्यायचे. आता काल पंकजाताईंनी सांगितलं की श्वेतपत्रिका काढा. खरंच श्वेतपत्रिका काढल्या पाहिजे. जी तुम्ही राज्यात 350 जाती म्हणून सांगता त्या 350 जाती अस्तित्व आहेत का त्याची श्वेतपत्रिका काढा आणि त्यांच्या नावावर जे ठराविक 5-6 जाती आरक्षण खातायत तुम्ही काढा ना श्वेतपत्रिका. बघा माळी समाजाचे किती आमदार आहेत, पंकजाताईंच्या समाजाचे किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, मग बाकी इतर समाजाचे किती लोक आहेत, काढा श्वेतपत्रिका. तुमचे अधिकारी किती आहेत, कर्मचारी किती आहेत, कुठल्या ओबीसीच्या कोणत्या जातीचे किती अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, माहिती घ्या ना. अन्याय हा खरा ओबीसीच्या वरती ह्या ओबीसीतले जे काही 2-4 नेते आहेत ह्या नेत्यांनी त्यांच्या ओबीसीवर केलेला आहे, मराठ्यांनी केलेलं नाही. दोन समाजामध्ये तेढ निर्माण केला जातो असं नाही वाटत आपल्याला? म्हणून छगन भुजबळने राजीनामा दिला पाहिजे. छगन भुजबळ मंत्रिमंडळात हकालपट्टी करायला पाहिजे. छगन भुजबळच्या वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि छगन भुजबळवरती आता आम्ही सुद्धा राज्यपालांकडे जाणार आहे, कोर्टात जाणार आहे की छगन भुजबळ जाणीवपूर्वक या दोन समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने संविधानिक पदावर असताना देखील अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीने समाजात धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करतायत. आरक्षण हा विषय वेगळा आहे. ज्या राज्य मागासवर्गीय आयोगाकडे त्याचा विषय आहे की ज्या प्रगत जाते त्यांना बाहेर काढा, ज्या मागास जाते त्यांना आत घ्या. म्हणजे 105वी घटना दुरुस्ती झाली. या 105वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर की संसदेने सांगितलं की त्याच्यामध्ये ज्या आयडेंटिफिकेशन झालेलं नाही त्या जातींच्या आयडेंटिफिकेशन करा, त्यांच्या ट्रिपल टेस्ट करा, त्यांचा इम्पिरिकल डाटा गोळा करा आणि अशा लोकांनाच ओबीसी आरक्षण देण्याचा तरतूद आहे. परंतु ह्याच्यावरती तुम्ही बोलाल त्या आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.
ही काही नेत्याने आता सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळं ज्या ओबीसीच्या वरती खरा अन्याय होतोय त्यांच्यावरती तुम्ही लक्ष देत नाही. त्यांच्या शासकीय सेवेत किती टक्केवारी आहे? काढाच जात नाही ओबीसीचं. बघा ना 4-5 जातीची किती आकडेवारी आहे आणि बाकीच्या समाजाची किती आहे. आणि कशाला मराठ्यांना बदनाम करता? मराठा समाज ओबीसीत किती गेलाय? काढा आकडेवारी. आम्ही कुठे नाही म्हणतो तुम्हाला. काढा ना आकडेवारी. 2,39,000 नोंदी सापडल्या. त्यातल्या फक्त शिंदे समिती आल्यानंतर फक्त 48,000 लोकांना जात प्रमाणपत्राचे दाखले दिलेले आहेत. एवढीच आकडेवारी आहे. आणि हे सांगतात चुकीच्या पद्धतीनं जो कांगावा केला जातो. तुम्ही आकडेवारी घ्या ना शासनाकडे. आम्ही देतो ना तुम्हाला आकडेवारी. आबासाहेब, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आता जसं तुम्ही तुमचे मुद्दे क्लिअर मांडलेले आहेत, मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आता गणपतीमध्ये झालं ते नंतर शमलं GR आल्यानंतर, हे आंदोलन कितपत यशस्वी झालं असं तुम्हाला वाटतं? एकच विषय झाला की ज्यांचे जात प्रमाणपत्र, ज्यांचे कुणबी दाखले आहेत आणि ज्यांच्या कुळामध्ये भावकीमध्ये म्हणजे ते वडिलोपार्जित असेल, कुळ म्हणजे भावकी, की ज्याच्यामध्ये समजा माझ्या पूर्वी एकत्रित पद्धतीचं कुटुंब पद्धती होती की आमचे जे मोठे आजोबा होते त्यांच्या नावावर सगळे जमीन घर वगैरे सगळं असायचं आणि बाकीच्या चुलत्यांच्या नावावर काही नसायचं. पण ज्या वेळेला कुणबी नोंद आमच्या बाकीच्या कुठल्या आजोबाची सापडली पण त्या बाकीच्या चुलत भावांना त्याला महसुली पुरावे अभावी त्यांना ते दाखला मिळायचा नाही. आता ह्याच्यातून काय होईल की वंशावळ जुळते पण महसूल पुरावा मिळत नव्हता. पण आता त्याचा फायदा या आंदोलनातून जो शासन निर्णय निघालेला आहे की त्याच्यामध्ये तो महसुली पुरावा ग्राह्य धरला जाईल की चुलत्याचा किंवा ह्याचा. आणि वंशावळ समजा वंशावळ नाही जुळली तर महसुली पुरावाचा सुद्धा दाखला त्याला व्हॅलिड आहे. आणि ज्या समित्या झालेल्या आहेत गावागावामध्ये त्याचाही फायदा मोठा होणार आहे. त्याचा फायदा असा होईल की समजा तुम्ही मी खरंच सख्खे भाऊ आहेत का, आपण दोघं सख्खे चुलत भाऊ आहेत का, आपण एका घरातले आहोत का, ह्याची सुद्धा म्हणजे छानबीन होईल आणि एकदम क्लिअर होईल. ह्याच्यामध्ये कुठेही खरंय. खोटं काही हो. होणार नाही आणि नक्कीच. एकदम पारदर्शकपणे मिळेल. परंतु हे असं असताना सरकारनं चांगला निर्णय घेतला हा. आणि एवढा चांगला निर्णय घेतल्यानंतर सुद्धा सरकारमधले मंत्री सरकारला खोटं ठरवतात का? बर, नक्कीच. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय काय माहिती आणि काय काय पुढे वाढून ठेवलेलं आता समोर येते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद आबासाहेब, तुम्ही आमच्याशी बातचीत केली या संदर्भात. आपल्यासोबत जोडले गेलेले होते मराठा नेते गंगाधर काळकुटे, सध्या आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांचे सुद्धा आभार. आणि नेपाळ संदर्भामधल्या बातमी संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत होते प्रसाद मोहपे, त्यांचे सुद्धा आभार. आणि आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सुद्धा आपल्यासोबत होती, तिचे सुद्धा आभार. आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.